त्या पत्रकार परिषदेचा काही संबंधच येत नाही ना. उठायचं काहीतरी आरोप करायचे, मग ह्यांना SITनं प्रवक्ता म्हणून नेमलंय का, तशी ऑर्डर असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही SITचे प्रवक्ते. तर जाणीवपूर्वक धनंजय मुंडे साहेबाला आणि मुंडे फॅमिलीला या 2 वर्षामध्ये जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ज्याला कुणाला प्रसिद्धीचं भाव लागली, कारण दिवसा स्वप्न पडायलेत बऱ्याच जणांनी, आमदारकीचे स्वप्न बऱ्याच जणांनी पडायले, त्या अनुषंगानं जाणीवपूर्वक घेतलेली पत्रकार परिषद आहे. कुणाचं नाव घेण्याएवढं सुद्धा आम्ही सुद्धा नाव घ्यावं एवढं त्याच्यामध्ये काही त्या पत्रकार परिषदेचा अर्थ मला वाटत नाही. म्हणून जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी जे काही वातावरण आहे गढूळ झालेलं, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण तुम्ही समजून घ्या. धनंजय मुंडे साहेबांनी 4-5 लोकांवर जे ॲलिगेशन व्हालेत की ह्यांनी एकत्रीकरण होऊ दिलं नाही राष्ट्रवादीचं, मग त्या अनुषंगानं तिथून जाणीवपूर्वक काहीतरी झालं की काहीतरी नाव घ्यायचं. धनंजय मुंडे साहेबाच्या बाबतीमध्ये ही भूमिका झालेली. म्हणून ह्या पत्रकार परिषद थोतान पत्रकार परिषद होती, त्याला कुठला बेस नाही, कुठला आधार नाही, किंवा ते काही SITचे प्रवक्ते नाहीत किंवा कुठल्या कोर्टाचे सरकारी वकील नाहीत. तशी पत्रकार परिषद पुन्हा घ्यायला पाहिजे होती SITनं. आणि SITला सुद्धा अधिकार नाही माझ्या ज्ञानाप्रमाणे की जोपर्यंत रिपोर्ट हा कोर्टात दिला जात नाही आणि जोपर्यंत कोर्टामध्ये त्याच्यावर काही आर्ग्युमेंट होत नाही तोपर्यंत SITला सुद्धा बोलण्याचा अधिकार नाही. मग हे कुठल्या अधिकारात बोलले, ह्यांच्यावर तसा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे.